नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. आज आपण बोरगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री महादेव शीद यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आहे. बोरगाव आपलं वाळवी तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील गाव आहे. त्यांची ही आडसाली लागण आहे. आडसाली लागण 86-032 या जातीची लागण आहे. त्यांनी आजपर्यंत ह्या लागणीचं कसं नियोजन केलं त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. नमस्कार. लागण तारीख किती आपली? लागण तारीख 1 जून आहे. 1 जून. 1 जून तारीख आहे. लागण पद्धत कशी आपण केली? लागण पद्धत कसं केलं, 2 डोळ्याची कांडी 1.5 फूट अंतर ठेवून आपण लागण डोळ्याची कांडी केली. 2 डोळ्याची 1.5 फुटांनी 1.5 फुटावर ठेवली. परत आपण कसं केलं, लागण चांगली उगवल्यानंतर प्रत्येक सरीत प्रत्येक रोपात 1.5 फुटाचं अंतर ठेवलं आपण. बरोबर. 5 बाय 1.5 5 बाय 1.5. 5 बाय 1.5 आणि परत लागण चांगलं उगवल्यानंतर समर्थ ॲग्रोच्या सगळ्या आळवणी आणि घालून त्यात भुईमुगाने होता. त्यात आंतरपीक भुईमुग घेतला होता. तरी सुद्धा भुईमुग आपण मजुरांना करा दिलता. मजुरांना देऊन भुईमुगाला सुद्धा समर्थ ॲग्रोवाल्याच आपण वापरलं. एका वेलाला आपल्या जवळजवळ 80 ते 85 शेंग होती. तुमचं आंतरपीक म्हणजे ऊस एवढा चांगला असून सुद्धा. बरं, भुईमुग आंतरपीक असल्यामुळे आपल्याला लागणीला काय ह्याला म्हणजे फुटव्याला किंवा ह्याला काय मार बसला काय? अजिबात बसला नाही. का तर पहिल्यापासूनच तुमचे औषध वापरल्यामुळं सुरुवातीपासून येतानाच ते जेटानं साईडचे काम संकटच उभं राहिले. त्यामुळे आपल्याला संख्या मर्यादित झाली. आपण जेटा काढला ह्या प्लॉटचा? नाही काढलेला. या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल की आंतरपीक असताना आपण सुद्धा जेटा न काढता आपल्याला एक सारखी संख्या आणि ते फुटवेची जी क्वालिटी आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळालेली दिसते. तर आता आपण ज्या वेळेला बाळभरणी बाळभरणी आपल्याला करता आली नाही. भुईमुग आंतरपीक असल्यामुळं या प्लॉटची बाळभरणी आपल्याला करता आली नाही. आता बाळभरणी करता आली नाही त्यामुळे आपण एक खताचा हलका डोस टाकून ह्याला म्हणतात आपण खोऱ्यानं माती लावली आणि त्यानंतर भुईमुग निघाल्यानंतर थेट आपण मोठी भरणी केली. मोठ्या भरणीला आपण अमोनियम सल्फेट 1, DAP 1, DAP 2, युरिया 1 आणि पोटॅश 2 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आणि बायोलिफ्ट हे आपण जीवाणूचं एक बकेट असं ह्याला आपण बेसल डोस दिलता. आत्तापर्यंत ह्या प्लॉटला म्हणजे माझ्या शेड्यूलप्रमाणे आपण मॅक्झिमम 2 पोती युरिया वापरला. 2 पोती युरिया फक्त वापरला. युरियाचा वापर हा अतिशय कमी केलेला आहे. ते पण कसं मिश्र खतातनं टक्केवारी धरून स्पेशली एकच युरिया आतापर्यंत ह्या प्लॉटला गेलेला आहे. अमोनियम सल्फेट आपण वापरलेलं. बाळभरणीपर्यंत किंवा भरणीपर्यंत आपल्याला फक्त दोन आपण आळवणे दिलते. त्याच्यामध्ये थोडंसं वॉटर सोल्युबल आणि आपले जे पावडर बेस बायोलिफ्ट मायक्रोरायझा अशी जी समर्थ ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आहेत याच्या 2-3 आपण आळवणे दिलत्या. 2 आळवणे झाले असतील भरणीच्या अगोदर. त्याच्यानंतर फवारणी सुद्धा आपली भुईमुग असताना आपण एक कीटकनाशक आणि थोडंसं टॉनिक असं भुईमुग आणि ऊस असं दोन्ही मिक्स अशा एक मला वाटतं 2 फवारण्या लागणीच्या भरणीच्या अगोदर या प्लॉटला आपण दिल्यात. आज आपण या प्लॉटची परिस्थिती बघू शकतो. जर कॅमेरा जवळ घ्या. संख्या जी आहे अतिशय प्रॉपर संख्या आहे. म्हणजे जेटा न काढता आपल्याला ही संख्या मिळालेली आहे आंतरपीक असताना देखील. आणि ऊसाची जी क्वालिटी म्हणतो आपण, तर ऊसाची जी पेऱ्यातलं अंतर आणि जाडी हे अतिशय चांगलं मिळालेलं आहे आपल्याला. आणि ह्याच्यात दुसरी गोष्ट आहे, आपल्याला जेटा न काढता सुद्धा आपल्याला जेटा आणि फुटवा ह्यातला फरक ओळखत नाही. म्हणजे जेटा आणि फुटवा ही सेम क्वालिटी आहे. म्हणजे कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जेटा हा एकदम असा कमकुवत, त्याच्या बारीक असतो, पेऱ्यातलं अंतर एकदम कमी राहतं आणि थोडासा कमकुवत असतो, मरकट असतो. पण आपल्याला जेटा आणि फुटवा ह्याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये आपल्याला ह्या ठोंबात आपण जर कॅमेरा इकडे फिरवा जर बघितला आपण जेटा आणि फुटवा इथं आपल्याला ओळखत नाही. आणि ऊसाची सुरुवातीपासून म्हणजे आता बाळभर न मिळता सुद्धा सुरुवातीपासून आपल्याला जाडी मिळालेली आहे. तिथं बघा, इथं आता हे सुरुवातीपासून ऊसाला आपल्याला जाडी मिळालेली आहे. आता सर्वसाधारण
कांड्याची संख्या जर बघितली तर 19 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 जवळजवळ 20 कांड्यावर आपल्याला 20-21 कांड्यावर असा हा प्लॉट आपल्याला गेलेला आहे. आणि आज तारीख आहे 4 मे 2024. म्हणजे आज रोजी इथं टेम्परेचर जर बघितलं आपलं तर 40-41 डिग्री टेम्परेचर आहे. पण ह्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्याला प्लॉट हा अतिशय म्हणजे त्याच्यावर कुठलाही टेम्परेचरचा ट्रेस आलेला दिसत नाही. आपण वरती जर बघितलं तर त्याचं जी वाढ जी आहे वाढ एकदम कवकवीत पण आहे. त्याला वाड्याला ग्रोथ ही अजिबात थांबलेली नाही. पेऱ्यातलं अंतर हे कंटिन्युअस आपल्याला कमी म्हणजे चांगलं पडलेलं आहे. आणि पेऱ्यातलं अंतर असून सुद्धा जाडी आणि अंतर हे या दोन्ही गोष्टी यातनं आपल्याला साध्य झालेले दिसतात. सर्वसाधारण 20 कांड्याचा हा ऊस आहे. दुसरी गोष्ट आपल्याला हा एकदा पाला आपण आत्तापर्यंत काढून घेतला आहे. एकदा पाला काढला आहे त्यानंतर आपल्याला ही वॉटर शूट आत्ता आपल्याला सुरुवात झालेली आहे. याला वॉटर शूट सर्वसाधारण आत्ता जर आपण बघितलं तर 10 फुटात म्हणजे किंवा एकरामध्ये आत्ता हे 5 ते 7 हजार आत्ता ह्या स्टेजला वॉटर शूट आहेत. पावसाळ्यामध्ये आणि वॉटर शूट आपल्याला किंवा जे नवीन कोंब म्हणतो आपण त्याची संख्या आपल्याला 100% वाढणार आहे. आणि ऑलरेडी आपल्याला आत्ता त्या प्लॉटमध्ये 40-45 हजार ऊस आहेतच. वॉटर शूट सहित 40 ते 45 हजार ऊस ऑलरेडी आहेत. संख्या अतिशय प्रॉपर मेंटेन झालेली आहे. तुम्ही जर इथं जरा बंद करा, ही जर संख्या बघितली तर ऊसाची संख्या पण आणि जाडी पण अतिशय प्रॉपर मेंटेन झालेली आहे. म्हणजे ह्या आंतरपिकाचा सुद्धा आपल्याला ह्या प्लॉटमध्ये कुठलाही दुष्परिणाम झालेला दिसत नाही. सोयाबीन आंतरपीक हे टाळावं लोकांनी, शेतकऱ्यांनी. भुईमुग आंतरपीक असे आपण बरेच प्लॉट आपण भुईमुग आंतरपीक असताना केल्यात. तर भुईमुग आंतरपिकाचा ऊस पिकावर फारसा परिणाम आपल्याला दिसत नाही. आणि जे आपण आंतरपिकातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी पुढचा खर्च ऊसाचा आपण भागवू शकतो. सर्वसाधारण गुंट्याला आपल्याला किती पोती मिळाली? आपल्या गुंट्याला आपलं वाळवून आपल्याला 1.5 पोते निघालं मजुरांना देऊन गुंट्याला 1.5 पोतं. म्हणजे सर्वसाधारण आज 1.5 पोतं म्हणजे एक 40 ते 45 किलो शेंगा एका गुंट्याला जर मिळाल्या